घ्या की ज्यावेळेस आता मी तुमच्याशी बोलतो तर माझा फोन नॉट रिचेबल नव्हता, माझा फोन गाडीत होता आणि गाडीत फोन असल्यामुळं त्यांनी 2-3दा प्रयत्न केले माझ्याशी बोलायचा. आता तेही बांधावर आहेत, मीही बांधावर आहे. कृषी मंत्र्याशी त्यांनी बोलणं आणि कृषी मंत्र्यांनी त्यांना बोलणं ह्याच्यात काही नाही, पण नंतर माझं त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की अशी अशी परिस्थिती आहे. म्हटलं त्याच परिस्थिती मीही पाहतो आहे आणि याच्यात सरकारची भूमिका स्पष्ट आहे. सरकार शेतकऱ्याच्या भागी खंबीरपणानं आहे. याच्यात कसल्याही प्रकारचं राजकीय आवेश बिवेश नाही, तर शेतकरी जगला पाहिजे. अशा संकटात शेतकऱ्याच्या मागं जेवढं उभं करता येईल तेवढं सरकारने त्यांना अर्थार्जन उभं करणं गरजेचं आहे शेतकऱ्याच्या मागं. महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं दुष्काळग्रस्तांसाठी तातडीने मदत करावी यासाठी मात्र सखोल प्रयत्न चालू आहेत. कारण की काल मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना फोन लावून या सर्व गोष्टीची चर्चा केली. त्यांनी देखील त्यांचा शब्द स्वीकार करून लवकरच तातडीने आणि सरसकट मदत करण्याचं आवाहन देखील केलं आहे. तेही तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता. कारण की गेल्या 4 ते 5 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये खूप प्रमाणात मोठा पाऊस झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणं मात्र काळाची गरज आहे. त्याच अनुषंगाने कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन दिलं असून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे.